नमस्कार शेतकरी मित्रांनो, 22 जिल्ह्यातील खरीप पीक विमा वाटप हे 35,000 रुपये पहा यादी. पीक विमा वाटप सुरू. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी दिलासा खूप. खरीप पीक विमा दरम्यान 23,000 कोटी रुपयांची भरपाई मंगळवारपर्यंत खात्यात कृषी विभागाने सुचवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, सरकारने विमा कंपन्यांना हप्ता दिल्याने खरीप 2024 पीक विमा भरपाईसाठी मार्ग मोकळा झालेला आहे. तब्बल 23,800 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मंगळवारपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे कृषी विभागाने जाहीर केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मधील पीक विमा भरपाई राज्य सरकारने हप्ता न दिल्यामुळे रखडलेली होती. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने आता विमा कंपन्यांना आपला विमा हप्ता दिला, त्यामुळे खरीपातील विमा भरपाईचे 2,308 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मंगळवारपर्यंत ही रक्कम जमा होणार आहे, असे कृषी विभागाने सांगितलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता खरीप 2024 हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी, पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या 4 ट्रेनिंग अंतर्गत भरपाई मंजूर झालेली आहे. शेतकऱ्यांना एकूण 2,308 कोटी रुपये भरपाई निश्चित झालेली आहे. मात्र राज्य सरकारने आपला हप्ता दिला नसल्यामुळे ही भरपाई रखडलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, 2023 खरीप 2023 मधील 1,801 कोटी रुपये रखडलेली विमा भरपाई मिळणार. वेगवेगळ्या ट्रेंडिंग अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झालेली आहे. शेतकऱ्यांना खरीप 2024 मध्ये यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीतून 1,495 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली आहे. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांना ही भरपाई मंजूर झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत 18,84,000 शेतकऱ्यांना 706 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता 2022 खरीप आणि रब्बी 2023 ची विमा भरपाई आता मिळणार. तर काढणी पश्चात नुकसान भरपाईतून 1,48,00,000 शेतकऱ्यांना 1,401 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई 1,33,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही भरपाई 13 कोटीच्या दरम्यान आहे. यापैकी काही रक्कम यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. तर शेतकरी मित्रांनो, जवळपास 54 लाख शेतकऱ्यांची भरपाई रखडली होती. ही भरपाई एकूण 2,308 कोटी रुपये होती. राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा आणि आपला विमा हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपातील 2,308 कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. पण शेतकरी मित्रांनो, असे कृषी विभागाने सांगितलेले आहे. खरीपातील निश्चित झालेली भरपाईची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम 2024-25 मध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पूर्वीसनाच्या झालेल्या नाहीत. मागील आठवड्यापासून काही भागात अवकाळी पाऊस झाला, त्याच्या काही नुकसानीच्या सूचना आलेल्या आहेत. पण चला, रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले नाही, त्यामुळे रब्बीत मोठी भरपाई मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, असेही कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.